आम्हाला उद्योजक व्हायचं असेल, पोरांना करायचं असेल, तर आम्हाला पोरांना मागितली वस्तू आणि लगेच दिली हे करणं बंद करा. शेजाऱ्याच्या घरी मोबाईल आहे म्हणून तुम्ही 2,000चा मोबाईल आणून दिला, ते दुसऱ्या शेजाऱ्याचं घर दाखवतं आहे, त्याच्याकडे तर स्मार्टफोन आहे 5,000चा, मग तुम्हाला 5,000चा मोबाईल घ्यावा लागतो आहे. दुसऱ्याचं परत दाखवतं आहे 20,000चा, त्याला सांगायचं मोबाईल घेण्यासाठी वय लागतं, 18 वर्षे पूर्ण पाहिजेत. मग तो 18 वर्षाचा होईपर्यंत गप्प, बोलूच नको. 18 वर्ष झाल्यानंतर म्हणायचं जे स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यांनीच मोबाईल वापरायचा असतो. मग तो म्हणेल की मला परवडत नाही, 8,000चा फोन योग्य वाटत नाही, मग म्हणायचं 20,000चा फोन घे, तेवढं उत्पन्न कमव आणि तुला स्मार्टफोन मिळेल, तू स्वतःचा उद्योगधंदा सुरू कर. त्याला त्याच्या पैशांनी फोन घेऊ द्या, आयुष्यभर एक फोन टिकल. आणि बापाच्या पैशांनी जर घेऊन दिला दर 6 महिन्यांनी फोन फुटल. काय पाहिजे तुम्हाला बघा. जे फुकट मिळतं त्याची किंमत नाही. अहो, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी डायरेक्ट शिवाजी महाराजांना दिला असता किल्ला, हा किल्ला घे शिवबा, ह्याच्यावर बस, एक खुर्ची बनवतो, झाला तुझा राज्याभिषेक. नाही नाही नाही, पुण्यात जा, स्वकष्टाने 12 मॉलमध्ये फिर, माणसं कशी ती ओळख, शोध, चांगली चांगली माणसं बाजूला घे, जी तुझ्या विरोधात येतील मी बघेल इथून काय त्यांना गोळी कुठून द्यायची, काय द्यायची, हां, फोनवरनं ते होईल सगळं. पण शिवाजी महाराजांना असं शून्यातून उभं करायला शिकवल्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं.